नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले असेल, रामचा बर्थडे होऊन गेला आणि त्याच्या रिलेटेड जे काही त्याला गिफ्ट्स भेटले होते, तो जो काही व्हिडिओ होता तो पेंडिंग होता, म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायचे राहिले होते। बऱ्याचदा व्लॉग मध्ये मी म्हटलं होतं की जे काही त्याला गिफ्ट्स भेटतात त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सर्वांबरोबर जे काही गिफ्ट्स असतील त्यांची अनपॅकिंग करेन किंवा ते शेअर करेन। ऑलरेडी अनपॅक तर मी करून ठेवलेत, काही गिफ्ट जे आहेत ती ओपन करून पाहिले होते आणि काही राहिले होते, तर आता सर्व जो काही कचरा होता तो साईडला केला आणि आता जे काही गिफ्ट आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करते। ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना तो मला रामसोबतच शूट करायचा होता, पण राम काय व्यवस्थित दाखवून देणार नाही, त्यामुळे त्याला आता झोपवले आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला जास्त न बोलता लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला तर हे जे गिफ्ट आणलेत ना, हे नेमके कोणते गिफ्ट दिलेत हे सुद्धा मला ॲक्च्युली माहीत नव्हतं। यांना मी विचारून घेतलं की कोणते गिफ्ट कोणी दिलेत, कारण की व्हिडिओ शूट करण्यामागेच माझा फोकस होता। मी काय असं प्रॉपर पाहिलं नव्हतं, पण तरी सुद्धा सर्व जे गिफ्ट आहे ना ते एकदम छान आहेत आणि सर्व मला आवडले, ज्यांचा की चांगला उपयोग होईल रामसाठी असे सर्व गिफ्ट आहेत। तर चला सर्व मिळून जे गिफ्ट आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करते। सर्वात पहिल्यांदा तर हे टेंट हाऊस, हे जे गिफ्ट आहे ना ते दिलेलं आहे स्पंदन आणि रिद्वी दीदीने रामसाठी। तर स्पंदन आणि रिद्वी कोण आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं, ज्यांच्याकडे आम्ही रेंटने सुरुवातीला राहत होतो, तर त्यांनी हे गिफ्ट एवढं मोठं रामसाठी आणलेलं आहे। आणि यामध्ये जे आहे ना ते टेंट हाऊस आहे। ज्यावेळेस मी हे पूर्ण ओपन करेल आणि ते सेट करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल। अजून याचे स्टिकर वगैरे सुद्धा मी काय ओपन केलेले नाही, नेमकं कसं आहे काय हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला भेटेल। तर काय झालं होतं ना, खूप दिवसापूर्वी माझी एक फ्रेंडच आहे ज्यांचे ब्लाऊज वगैरे माझ्याकडे स्टिच करण्यासाठी असायचे, त्यांच्या मुलाकडे होतं टेंट हाऊस। तर त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही ऑनलाईन घेतलं का ऑफलाईन, असं त्या काइंडमध्ये जे काही मेसेज असतील ते मी त्यांना केले होते। त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ऑनलाईन घेतलेलं आहे की ऑफलाईन, आता मला ॲक्च्युली आठवत नाही त्यांनी काय सांगितलं होतं, पण मला आवडलं होतं। म्हटलं चला रामसाठी पण एक घेऊयात, पण होतं ना काहीतरी आपण गिफ्ट द्यायचं म्हटलं ना जरा महाग असेल की आपण कामकूस करतो, नको गरज नाहीये। आणि असे म्हणजे महागाचे गिफ्ट असावे किंवा रामला महागाची खेळणी खेळण्यासाठी असावं असं मला कधीच वाटत नाही। ज्या काही गोष्टी त्याला आवश्यक आहेत त्याच मी घेते, याआधी पण खूपदा मी सांगितलेलं आहे। पण लकीली त्याला टेंट हाऊस भेटलं, जे आपल्या नशिबात असतं ना ते नक्कीच येतं आणि त्यांनी छान गिफ्ट आणलं। आता ज्यावेळेस मी अनपॅक केलं ना त्यावेळेस मी पाहिले की टेंट हाऊस आहे, पण अजून ओपन केलं नाही। जो काही टेप वगैरे आहे तो सुद्धा तसाच आहे। आता गावाला जाऊन आलो तर म्हटलं चला हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचूयात। व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल की कशा प्रकारे आहे काय। छान आहे हे गिफ्ट, खूप छान। थँक्यू रिद्वी आणि स्पंदन स्पेशली। तर चला दुसरं जे गिफ्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर हे जे आहे ना कलरफुल रायटिंग टॅबलेट, ॲक्च्युली याचं नाव काय ते सुद्धा मला माहीत नाही, आता मी वाचूनच तुम्हाला इथे सांगते। तर ही एक ना काय गिफ्ट मी तुम्हाला सांगते, एक स्लेट आहे आपली, म्हणजे जशी पाटी असते तशी, आणि त्यावरती असं पेन टाईप आहे जेणे की आपण लिहिल्यानंतर ते आपण डिलीट करू शकतो, असं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये। हे ओपन करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। यांचे जे इथे म्हणजे हे ज्या ठिकाणी जॉब करतात ना ॲक्च्युली त्यांनी हे गिफ्ट दिले रामसाठी। त्यांच्या पण छान 2 मुली आहेत तर त्यांच्यानीच दिले। अशा प्रकारे मी त्या स्लेटवरती खूप असं लिहिलेलं असतं आणि त्यानंतर इथे एक डिलीटचं ऑप्शन असतं। हे डिलीट केल्यानंतर हे संपूर्ण जे काय ते गायब होतात। आता सध्या तरी रामला याची काय आवश्यकता नाही, पण पुढे जाऊन त्याला खूप उपयोगी पडेल मला असं वाटतंय। इथे एक चॉक टाईप जसं आपलं असतं ना तसं पेन्सिल टाईप दिले, त्याने तुम्ही यावरती लिहायचं आणि त्यानंतर डिलीटचं ऑप्शन दाबून तुम्ही ते इरेज करू शकता किंवा डिलीट करू शकता। तर छान आहे गिफ्ट, खूप उपयोगी आहे, पुढे जाऊन रामला मी नक्कीच याचा उपयोग करेल। त्यानंतर मग थर्ड गिफ्ट होतं कॅडबरी सेलिब्रेशन, जिथे आम्ही राहतो त्याच अपार्टमेंटमधल्या ज्या काही आंटी आहेत त्यांनी रामसाठी दिलंय। अजून सुद्धा यातल्या कॅडबरी काढलेलं नाही, तसंच आहे। आता हे ओपन करून यातल्या ज्या कॅडबरी आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवते आणि रामला जास्त तर देत नाही, हे आमच्याच उपयोगाचं आहे। कधीतरी रामला एखादा बाईट वगैरे मी देते, जास्तीचं देत नाही, कारण की काय झालं होतं बर्थडेच्या वेळेस त्याने खूप सारे चॉकलेट कॅडबरी खाल्ल्या होत्या आणि मग रात्रीचा झोपेतच रडायचा, कशामुळे रडतोय कळत नव्हतं। मग एक जो काही डोस आहे तो त्याला मी दिल्यानंतर थोडं त्याचं पोट व्यवस्थित झालं आणि मग त्यानंतर चांगली झोप लागायला लागली। असं होतं मुलांच्या बाबतीत, कारण की एवढी गोड खाण्याची मुलांना हॅबिट नसते, मग काय होतं गोड खाऊन खाऊन पुढे पोटदुखी काय बाकी सर्व गोष्टी होतातच, ते तुम्हाला माहीतच असेल। हे होतं थर्ड गिफ्ट। त्यानंतर याच्यामध्ये ड्रेस आहे ॲक्च्युली, तर ड्रेस मी रामला घातलेला आहे। हा ड्रेस आणला होता मामा मामीने, म्हणजे श्रावणी आणि श्रीने रामसाठी, खूप छान होता। आता गावाला गेले त्यावेळेस मी त्याला घालून गेले होते, तुम्ही पाहिले असेल ब्लॉगमध्ये। तर इथे साईडला सुद्धा मी फोटो लावेल की कशा प्रकारचा ड्रेस होता वगैरे काय, आणि छान पोलोनेकचा शर्ट आणि त्याच्या खाली जे काही जॉगर किंवा जॉकर पॅन्ट आपण म्हणू शकतो ना तशी पॅन्ट होती ब्लॅक कलरची, आणि कलर सुद्धा खूप छान होता। माझ्या ड्रेसला अगदी मॅचिंग झाला आणि रामला दिसत सुद्धा खूप छान होता। घरी गेल्यानंतर सर्वांनी विचारलं की हा ड्रेस कुठून घेतला,
तर हा घेतला होता मामा मामींनी छान रामसाठी ड्रेस. आता फक्त रिकामं कर्टन्स आहे, सॉरी जे काही बॉक्स आहे तो रिकामा आहे, ड्रेस ऑलरेडी घालून झालाय, फक्त मी ठेवला होता असं म्हणजे काहीतरी DIY करायला उपयोगी पडला तर त्यासाठी ठेवलाय. साईडला फोटो लावते रामला ड्रेस कसा दिसतोय काय. त्यानंतर पुढचं गिफ्ट हे तर खूपच एज्युकेशनल टॉय आपण म्हणू शकतो, जे की दिलेलं आहे रामच्या निकिता आणि स्वप्नील दादाने. तर हे जे गिफ्ट आहे ना, ज्यावेळेस बर्थडे होता ना त्याच दिवशी आम्ही ओपन केलं होतं आणि तिच्याच हाताने आम्ही ओपन करून घेतलं होतं. तर हे खूप एज्युकेशनल टॉय आहे. ज्यावेळेस राम खेळेल ना, म्हणजे ट्रेन आहे थोडक्यात, नंबर ट्रेन अशा पद्धतीने जी काही नंबर ट्रेन आहे ना ती आहे. ज्यावेळेस ओपन वगैरे करेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. अजून मी असं असेंबल वगैरे काही करून पाहिलेलं नाही, त्यामुळे कसं वर्क होत आहे ते पण मला माहित नाही. ऍक्च्युली काही फॉल्स इन्फॉर्मेशन देण्यामध्ये काही पॉईंट नाही, त्यामुळे जेव्हा मी करेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. पण खूप कॉस्टली आणि छान गिफ्ट आणलं. तर ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की एकदम छोटं सेलिब्रेशन आम्ही ठेवलेलं होतं. मला म्हणजे मी अशी सुरुवातीपासूनच कोणाकडून काही अपेक्षा वगैरे करत नाही की रामसाठी यांनी हे आणावं ते आणावं. मला ज्या गोष्टी रामसाठी आवश्यक वाटतात त्या मी त्याला सतत घेते, म्हणजे नेहमी ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते. पण हे जे गिफ्ट होते ना सगळे, तर हे सगळेच 1000 क्रॉस आहेत. त्यामुळे असं झालं की मला असं म्हणजे काही एक्सपेक्टेडच नव्हतं की सर्वजण एवढं छान रामला प्रेम करतील. आणि खरं सांगते रामला प्रेमाची कुठेही म्हणजे कमतरता भासत नाही. कुठेही जाऊ, म्हणजे माझ्या माहेरी जाऊ किंवा आमचे फ्रेंड सर्कल कोणी असो, रामला खूप जास्त प्रेम करतात. कधी आल्यानंतर खाली हाताने येत नाही, रामसाठी छोटासा बिस्किट पुडा का होईना पण घेऊन येतात. आणि छान वाटतं. काय होतं माहिती का, एक एज आपला असं येतं की त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वतःला किती गोष्टी कमी असो किंवा आपल्याला कोणीही नाही विचारलं किंवा कोणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपल्या मुलांना छान प्रेम केलं पाहिजे असं म्हणजे प्रत्येकालाच वाटतं. तसंच रामच्या बाबतीत सुद्धा आहे आणि छान रामला सर्वजण प्रेम करतात. त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तुम्ही तर यूट्यूबमध्ये जे काय ते माझी व्हर्च्युअल फॅमिली आहात. पण छान वाटलं ज्या दिवशी रामचा वाढदिवस होता सर्वांनी DM मेसेज वगैरे केले. तर यूट्यूबचे असे काही सबस्क्रायबर सुद्धा आहे ज्यांचे की माझा जो काही पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा आहे. छान विश वगैरे केलं आणि स्टेटस स्टोरी सर्वांनी ठेवली होती, त्यामुळे खरंच खूप थँक्यू. काहींना मेन्शन करायला सुद्धा मला जमलं नाही कारण की खूप घाई गडबड झाली होती, त्यासाठी खरंच खूप सॉरी. तर हे एक गिफ्ट आणि त्यासोबत त्यांनी हे सुद्धा आणलं होतं. तर आम्ही शेजारीच राहतो, त्यामुळे काय झालं त्यांना खूप माहिती म्हणजे थोडंफार माहिती आहे की रामला अशा पद्धतीचं जे काय आहे मी घेते किंवा त्याच्या रिलेटेड त्याला गोष्टी घेते. म्हणजे पेंटिंग वगैरे असेल तर रामला त्याची आवड आहे, त्याला काही म्हणजे करता येत नाही पेंटिंग मधलं, पण सारखं खडू घे, त्यानंतर स्केच पेन घे, त्याने काहीतरी ड्रॉ कर, हे जे काही बाकीच्या थिंकिंग्स म्हणजे गोष्टी आहेत ना त्याला खूप आवडतात. आणि ज्यावेळेस मी असं पेपर पॅटर्न वगैरे कट करत असते ना ब्लाऊजचं, त्यावेळेस त्याला मग काहीतरी देण्यासाठी मला ऍक्टिव्हिटीला छान आहे. एक बुकच मी त्याला ऑलरेडी आणलं होतं, ज्याचं की कलर निम्मा अर्ध मीच केलेलं असेल, अर्ध रामकडून करून घेतलं तर असं आहे. आणि त्यालाच अटॅच त्यांनी हे 2 गिफ्ट जे आहेत ते रामसाठी आणले होते आणि खरंच खूप थँक्यू. आणि असं पण ज्यावेळेस मला काम वगैरे असतं ना तर सुरुवातीला मी त्यांच्याकडे रामला द्यायचे आणि खूप जास्त चांगली केअर घ्यायचे रामचे. अजून सुद्धा खूप छान आहेत. आणि काय झालं, दोघेही जॉब असल्यामुळे त्यांचं काय होतं दिवसभर मग ते घर बंद असतं, त्यामुळे रामला आता बाहेर सोडता येत नाही. नाहीतर मग सारखा रामच्याकडेच असायचं ज्यावेळेस तिचं म्हणजे घरून ज्यावेळेस म्हणजे एज्युकेशन चालू होतं सुरुवातीला, जॉबच्या रिलेटेड काहीतरी असं क्लासेस वगैरे त्यावेळेस. तर हे त्यांनी दिलेलं आहे, खूप छान आहे. ज्यावेळेस मी पूर्ण असेंबल वगैरे करेल त्यावेळेस तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. खूप घाईमध्ये व्हिडिओ ऍक्च्युली शूट करते कारण की हे सर्व जे आहे ना हे सर्व गिफ्ट मी आता सध्या तरी ठेवून देणार, कारण की रामचा पूर्ण बॉक्स भरलाय खेळण्यानी आणि एवढ्या खेळण्याची काही गरज नाही मला असं वाटतंय. जे त्याच्या उपयोगाचं आहे तेच ठेवूयात, नाहीतर मग काय होतं दिवसभर खेळण्यांमध्येच मुलं गुंततात आणि बाकीचे मग ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्या तशाच राहतात. त्यामुळे तर हे एक जे आहे ना ही पण ट्रेनच आहे, खूप मोठी आहे ऍक्च्युली ही सुद्धा. आणि ही दिलेली आहे यांच्या फ्रेंडनी जिथे हे जॉब करतात त्या ठिकाणी. तर ते नेहमीच म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असले तरी सुद्धा येतात आणि तसंही आले तरी पाठीमागच्या वर्षी सुद्धा आय थिंक त्यांनी जो इलेक्ट्रिक डमरू होता ना रामकडे अजून सुद्धा, तर तो त्यांनी दिला होता. आणि ह्यावेळेस ही ट्रेन दिली एवढी मोठी, खूप छान आहे. आणि यांनी काढून असेंबल करून त्यानंतर वर्क करून सुद्धा पाहिलं, पण नेमकं त्यावेळेस मी कामात होते त्यामुळे मी काय पाहिलं नाही नेमकं कसं वर्क होते काय. मी ना जर हे चालू वगैरे केलं तरी ते साईडला क्लिप किंवा व्हिडिओ छोटासा अटॅच करेल, म्हणजे कसं होतंय काय ते पाहता येईल. थोडक्यात नाही असं मोठं जे तुम्हाला सर्कल दिसतं यावरती जी ट्रेन आहे ना ती धावते. तर पाहूयात, ही सुद्धा इलेक्ट्रिक आहे, ज्यावेळेस ऑपरेट वगैरे होईल त्यावेळेसच पाहता येईल.
सध्या तरी रामला हे सर्व गोष्टी काही मी देणार नाही, कारण की त्याला अजून ह्या गोष्टीमधलं कळत नाही, मग सारखं तोडफोड करत राहतो. आपलं थोडंसं त्याच्यावरती वॉच असणं गरजेचं आहे, तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या वर्क होतील असं मला वाटतंय. त्यामुळे सध्या तरी हे असं साईडला ठेवते आणि ओपन करण्यासारखं म्हणजे ओपन अजून तरी नाही केलेलं, पण वरून एक तुम्हाला दाखवते. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगू काय, ह्या सर्व गोष्टींमध्ये मीच नवीन आहे, त्यामुळे मला बहुधा तरी या सर्वांमधलं काही माहीत नाही. यांची मदत घेऊन हे सर्व मला चालू करून किंवा त्याच्यामध्ये जे मॅन्युअल येतं छोटंसं ते पाहून सर्व गोष्टी कराव्या लागतील. तर ती एक नंबरची ट्रेन होती थोडक्यात, म्हणजे खेळणं, त्याच्या जे काही शिक्षण असेल एज्युकेशन त्याच्या रिलेटेड, आणि ही जी आहे फक्त खेळण्यासाठी आहे. म्हणजे त्याला पाहून कुतूहल वाटेल की ट्रेन कशी पळते वगैरे काय. हे एक छान गिफ्ट त्यांनी दिलं आणि थँक्यू सो मच त्या दादांना सुद्धा की ज्यांनी आवर्जून पाठीमागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा रामसाठी खरंच खूप छान गिफ्ट आणलं. आणि त्यानंतर पाहूयात आपण आता हे रामचं खूप खेळून झाले आणि हेच ते एज आहे ज्या एजमध्ये त्याला हे खेळता येईल. तुम्ही मॉलमध्ये वगैरे किंवा कुठेही झुडिओमध्ये वगैरे गेलं असेल तर त्या ठिकाणी जे कोणता प्ले एरिया असेल, मॉलमध्ये सुद्धा असो तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी हे एक प्रकार असतो खेळण्याचा. थोडक्यात आता याचं नाव काय ते मला एक्झॅक्टली माहीत नाही. ज्यांच्याकडे आम्ही राहतो तर तिनेही आणले, म्हणजे अन्वीने. तर थँक्यू सो मच अन्वी, रामसाठी खेळण्यासाठी ती घेऊन आली. खूप सारे असं जे काही बॉटलच्या शेपमध्ये तुम्हाला हे दिसतं हे, आणि असे 2 बॉल्स आहेत. आता ॲक्च्युली रामचं खूप सारं खेळणं झालं यासोबत, त्यामुळे बाकीचं मी बॉक्समध्ये ठेवले, फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचे म्हणून मी सोबत घेऊन आले. तर हे अन्वी दिदीकडून रामला गिफ्ट भेटलेलं आहे. हे एक आहे. त्यानंतर मग मावशीने किंवा अजून 1-2 तर कॅशच दिले होते रामसाठी, पैसे थोडक्यात आपण म्हणू शकतो. आणि ते जे पैसे आहेत ना ते रामचे मी त्याच्या जी काही बँक आहे तुम्ही पाहिलं असेल त्यामध्येच टाकते. जेव्हा आपण ओपन करेल ती बँक त्यावेळेस आपण पाहूयात किती पैसे वगैरे देतात. खूप दिवसांपासून रामकडे, आणि त्याला जे कोणी पैसे वगैरे देतात लहान मुलांना बऱ्यापैकी बाहेर गेल्यानंतर खूप सारे आपले वडीलधारी लोक असतात, आजी बाबा त्याचे काका काकू सर्वजण कोणी असतील तर त्याला पैसे देतात नेहमी. तर तेच मी त्या बँकमध्ये टाकते, तुम्हाला सुद्धा दाखवेल ब्लॉगमध्ये कधी ओपन केली तर. त्यानंतर ही जी कंपास आहे ही सुद्धा रामला बर्थडे गिफ्टसाठीच भेटले. ज्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये आम्ही राहतो तर त्या खालच्या ताईंनी रामसाठी कंपास बॉक्स दिले. आता सध्या तरी त्याला उपयोग नाही, पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर 3 वर्षाचं होईल त्यावेळेस तर त्याला मी प्ले ग्रुपमध्ये टाकेलच, त्यावेळेस त्याला नक्की उपयोगी येईल. छान आहे, क्यूट आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट साईज आहे, म्हणजे रामचं जे काही थोडंसं स्टेशनरीचं मटेरियल आहे. आता ज्यावेळेस प्ले ग्रुपला जाईल त्यावेळेस तेवढे जास्त गोष्टी नसतात त्यांच्याकडे, थोडंफार जे काय पेंटिंगचं साहित्य वगैरे असेल तेच असतं, ते यामध्ये इझिली बसून जाईल. शार्पनर झालं, इरेझर झालं, त्यानंतर 1-2 पेन, पेन्सिल, असं थोडक्यात जे काही लागतं ते बसून, आणि छान आहे कॉम्पॅक्ट साईज. तर ही त्या ताईंनी दिली रामसाठी गिफ्ट. आणि त्यानंतर मग ड्रेस तर मी तुम्हाला साईडला फोटो लावला, तर हे सर्व गिफ्ट होते. आणि त्यानंतर मग हे जे फायनल गिफ्ट आहे तर हे आलेलं आहे रामला त्याच्या आजी बाबाकडून, म्हणजेच माझ्या मम्मी पप्पाकडून. तर खूप दिवस झाले, म्हणजे काय म्हणायचं, मम्मी ती म्हणायची की त्याच्या पायामध्ये तोडे घाला. आता तोडे म्हणजे काय हे तुम्हाला पाहून लक्षात येईल, आता खूप जणांना माहीत सुद्धा नसेल. बऱ्यापैकी ठिकाणी घालतात किंवा काही ठिकाणी घालत सुद्धा नाही. आता रामच्या पायात मी जे पैंजण घालते ते सुद्धा बऱ्यापैकी सर्वच जण म्हणतात की काढून टाका, आता त्याची काही गरज नाही, पण गावाकडे सर्वजण घालतात. आणि तशी मला फक्त पैंजणची आवड आहे बरं का, पैंजण पाहिजे पायामध्ये. आणि ते पण असं मोठं जाड मला अजिबात आवडत नाही, एकदम छान स्लिम असलेलं आवडतं. तर मी रामला सुद्धा छोटंसंच घातलेलं आहे, आणि आता नेक्स्ट इयर ते काढून सुद्धा टाकेल ज्यावेळेस त्याला प्ले ग्रुपमध्ये वगैरे टाकेल त्यावेळेस. तर त्याच्यावरती ना पैंजणच्या वरती तोडे घालतात गावाकडे, तर ते मम्मीला खूप दिवसापासून वाटायचं की रामला करावं. आणि माझं सारखं होतं की नको करू असं, मी काही त्याला घालणार नाही, इकडे कोणी घालत नाही, सारखं विचारतात नको करू असं म्हणून, कारण की मला सुद्धा करता आलं असतं, पण मी खूप टाळाटाळ केली. मला अजिबात ती म्हणजे वेगळंच वाटतं, पाहायला पण चांगलं दिसत नाही. पण चला, त्यांची खूप आवड होती आणि मला न सांगताच अण्णांनी आणि मम्मीने दोघांनी जाऊन रामसाठी केलं. तर हे तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीचं असतं. आता आधी ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतः पाहिलं असेल, आता मला व्हिडिओमध्ये दाखवायचे म्हणून मी रामच्या पायातून काढून घेऊन आले, जेणेकरून की मला व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल अशी जी काही डिझाईन वगैरे असेल ते दाखवता येईल. तर अशा पद्धतीचे पहा तुम्ही ते. इथून जे आहे ना, इथून आपण जे काही आपले त्याचे पाय असतील त्यामध्ये आपण घालतो. तर अशा पद्धतीचे हे 2 जे कडे किंवा तोडे तुम्ही म्हणू शकता हे 2 आहेत. आणि छान स्टडी वगैरे आहे, त्यामुळे रामच्या पायाला छान दिसत होते. ज्यावेळेस सुरुवातीला घातलं त्यावेळेस मम्मीला म्हणत होते की काढून ठेवू नको हे असं काय. तर तिची खूप इच्छा होती, सुरुवातीपासून म्हणायची की ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस करूयात, पण मी खूप टाळाटाळ करत होते. पण बड्डेच्या निमित्ताने त्यांनी केलं, मला माहीत सुद्धा नव्हतं ॲक्च्युली. ज्यावेळेस ते करून इथे घेऊन आली मम्मी आणि मावशी ज्यावेळेस आले होते तर त्यावेळेस त्यांनी हे रामसाठी जे काही गिफ्ट आहे ते घेऊन आले. तुम्हाला कसं वाटले सर्व जे गिफ्ट ते मला नक्की कमेंट करून सांगा. या व्यतिरिक्त मावशी
मी जे आहे ते रामसाठी पैसेच दिले होते. आणि मला काय वाटतं माहिती का, हे असे गिफ्ट खेळण्या वगैरे पेक्षा ना जे काही पैसे असतील ना त्याचं काहीतरी आपण एक मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता रामचा जो काही मनी बँक असेल किंवा त्याचा जो काही गल्ला असेल त्यामध्ये बऱ्यापैकी मी खूप सारे पैसे टाकलेत. आता पाहूयात किती होतील काय, त्यातून त्याच्यासाठीच मी गोष्ट करणार आहे. त्याचे पैसे मी कुठेही वेस्ट किंवा माझ्यासाठी आणि घरासाठी असं वापरत नाही, त्याचे त्यालाच ठेवते आणि त्याचंच काहीतरी त्याला करणार आहे. तर असं माझं काहीतरी थिंकिंग आहे. त्याला काहीतरी म्हणजे मुहूर्त वगैरे लागला तर नक्कीच मी त्याच्यासाठी करेल. आणि त्यानंतर मग माझे जे मोठे काका आहेत 2 नंबरचे, तर त्यांनी सुद्धा रामसाठी पैसे पाठवून दिले होते मम्मीकडे की बड्डेसाठी. कारण की त्यावेळेस माझी जी चुलती म्हणजे थोडक्यात माझी जी 2 नंबरची काकी आहे त्यांना बाहेर लग्नासाठी जायचं होतं, त्यामुळे त्यांना पण यायला जमलं नाही. तर रामसाठी त्यांनी तिकडून पैसे पाठवून दिले. खरंच असं म्हणजे इतकं प्रेम असतं ना घरच्यांचं आपल्या मुलांवर म्हणा किंवा आपल्यावर म्हणा, खूप छान वाटतं की कोणीतरी आहे आपल्या मुलांवरती इतकं प्रेम करते. आणि आपण सुद्धा करतोच, पण इतरांनी केल्यानंतर छान वाटतं. तर एवढे सर्व गिफ्ट जे आहेत ते रामसाठी आलेले आहेत. कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.